नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला हळदीचं लोणचं करून दाखवणार आहे. यापूर्वी मी तुम्हाला आंबे हळदीचा एक प्रकार दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला आज साध्या हळदीचं लोणचं म्हणजे आपण रोज जेवणात वापरतो त्या हळदीचं लोणचं करून दाखवणार आहे. त्याचं साहित्य आणि मी कृती तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यात मी थोडीशी हळदही घालणार आहे, आंबे हळद घालणार आहे, 2 कुड्या, नंतर आलं घालणार आहे. असं हे मी लोणचं करणार आहे. पण त्याचं घेतलेलं साहित्य दाखवते. प्रथम ही हळद, ही आता आम्ही काढून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. ही आता सोलणार आणि किसून घेणार आहे. फोडी करून घेतल्या बारीक तरीही चालतं, पण आज मी किसून घालणार आहे. त्यानंतर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे ही 1 चमचा, आपला पोहे खाण्याचा 1 चमचा असतो एवढी मेथी पावडर घेतलेली आहे. हे लाल तिखट घेतलेलं आहे. हे अजून थोडं मला लागणार आहे, पण तुम्हाला दाखवते. हे लाल तिखट आहे. ही चमचाभर हळद आहे. मीठ हे 2 मोठे चमचे, 2 लिंबाचा रस आहे आणि हे 1 चमचा हिंग आहे. 1 चमचा म्हणजे 1 पोह्याचा चमचा हिंग आहे. आणि ही अर्धी वाटी आपण मोहरी घेतलेली आहे. ही लाल मोहरी आहे. ही आता धुवून वाळवून ठेवलेली असते आणि ही मी आता बारीक करून मिक्सरला घेणार आहे. नंतर हे थोडं आलं घालणार आहे आणि ही आंबे हळद आहे. आता आंबे हळद मी कशासाठी तुम्हाला दाखवणार आहे, तर आंबे हळदनी ही हळद याचा फरक तुम्हाला दाखवणार आहे. काय तो आंबे हळद, ही बघा, ही अशी आतून पूर्ण पांढरी असते, ही आंबे हळद. आणि ही हळद, ही बघा, ही हळद आतून पूर्ण लाल लाल असते आणि याला वासही छान येतो. आंबे हळदीला सुद्धा वास सुंदर येतो, एकदम मस्त. हे असं मिक्स भाज्यांचं लोणचं करतो त्यामध्ये पण आम्ही आंबे हळद, ही हळद, आलं असं सगळं घालतो, मिरची वगैरे. आणि हे आता मी आज तुम्हाला फक्त हळदीचं लोणचं करून दाखवणार आहे. थोडंसं आलं त्याच्यात किसून घालणार आहे. आता पहिल्यांदा मी काय करणार आहे, तर इकडे मसाला तयार करून ठेवणार आहे आणि हळद सोलून किसून घेणार आहे. आता मसाला तयार करायचा म्हणजे काय, ही मेथी पावडर, त्यामध्ये ही हिंग पावडर, हळद पावडर, हळद थोडीच घालणार आहे, आणि लाल तिखट. लाल तिखटावर आपण तेल ओतलं की आपल्या लोणच्याला सुंदर रंग येतो, म्हणून लाल तिखट. वरून थोडं घातलं तरी चालतं, पण फोडणीत घालायचं म्हणजे मसाला असा तयार करायचा म्हणजे आपल्या लोणच्याला कलर सुंदर येतो. आता ह्याच्यावर मी 2 चमचे तेल ओतून गरम करून घालणार आहे. वरून फोडणी थोडीच घालणार आहे, कारण हा मसाला आपण तेलात तळणार आहोत, त्याच्यामुळे मग वरून फोडणी कमी लागते. मसाला असा मी कालवून घेणार आहे. मी यामध्ये मध्ये असं तेल ओतायचं आणि सगळीकडे ते व्यवस्थित लागतं आणि सगळा मसाला एकसारखा होतो. लोणचं करताना मसाला जमणं हेच महत्त्वाचं असतं. त्याच्यात मेथी, हिंग काहीही कमी चालत नाही. हे मेथी, हिंग कमी झालं तर लोणचं आपलं टिकत नाही. महत्त्वाचं मेथी तर व्यवस्थितच हवी. मीठ, मेथी हे सगळं म्हणजे मसाला व्यवस्थित असेल तर तुमचं लोणचं टिकतं, नाही तर लोणचं खराब होतं. आता आपण गरम तेल ह्या मसाल्यावर ओतणार आहोत. आणि हे सगळं गार व्हायला लागतं. लोणचं कालवण्यापूर्वी लोणच्याची तयारी करायची म्हणजे आधी पहिल्यांदा मसाला करून तो गार होत ठेवायचा. मसाला आणि फोडणी हे दोन्ही गार झालं पाहिजे. गारच घालायचं असतं लोणच्यात, गरम अजिबात घालायचं नाही. तर आपला हा मसाला तयार आहे. तर मी इकडे फोडणी पण थोडी 2 चमच्याची फोडणी करून ठेवणार आहे, कारण आपलं लोणचं काही जास्त नाही आहे, त्याच्यामुळे मी फोडणी ही बेताची करून ठेवणार आहे 2 चमच्याची. मिक्स लोणचं पण दाखवणार आहे, भाज्यांचं लोणचं ते पण दाखवणार आहे. तर या सीझनला सगळ्या भाज्या वगैरे चांगल्या येतात. बाजारात मिळते, प्रत्येकाच्या घरीही लावलेली असते, बाजारातही मिळते. करून ठेवणार आहे आणि हळद सोलून किसून घेणार. दाखवते तुम्हाला सोलायची पण. 2 दाणे मेथीचे पण लागतात. मेथीचा खमंगपणा सुंदर येतो फोडणीला. ही लोणचं म्हटलं की मेथी पाहिजे. जिरं लोणच्यात घालत नाही आम्ही, काही जण जिरं पण घालतात, आम्ही नाही घालत.
आपली फोडणी तयार झाली आहे. थोडासा हिंग घालणार आहे फोडणीतही आणि थोडी हळद. आता ही आपली फोडणी गार व्हायला आपण ठेवायची. थोडी टाकते त्याच्यात. बस. आपण हळद जाड साल असेल तेवढं काढून घ्यायचं अशी, किंवा वर घाण असते म्हणून पण असे सोलून घ्यायची. जाड असेल असं साल तेवढंच काढायचं. आता ही सोलून आणि हे आता तुम्हाला मी किसून दाखवते. मध्ये थोडं आलं पण किसून घालणार आहे आणि आता मी तुम्हाला किसून दाखवते. पण हे बघा अशी हळद किसून घेणार आहे. जाड हवी, जाड किसणी वापरायची. दोन्ही हवं तरी दाखवते तुम्हाला. अशी किसून घ्यायची. तर ही आपली हळद तयार झालेली, किसून सोलून किसून तयार झालेली. त्यामध्ये मी हे आलं आणि आंबे हळद पण घातली आहे. पण त्यावर पहिल्यांदा काय घालणार होतं, लिंबाचा रस. हे मी 2 लिंबाचा रस काढून घेतला आहे. खूप छान चव येते याने. त्यानंतर 2 मोठे चमचे मीठ. मीठ चव बघून वाटलं तर घालायचं आणखीन. त्यानंतर हा मसाला. मसाला फुकट जाता नाही म्हणून असं सगळं पुसून घ्यायचं. मिठानं पुसून घ्यायचं असतं. आज पटकन मी मीठ अगोदर घातलं त्यामुळे राहिलं. सगळं असं लावून घेऊया. हातानेच करायला लागणार आहे मला ते. अजून थोडं तिखटही घालायला लागणार आहे. त्यावर मी तिखट त्याच्यात टाकलं आहे. तिखट मसाले हे आपल्या अंदाजानं करायचे असतात. मी तुम्हाला काय करायचं हे दाखवू शकते, कारण प्रत्येकाच्या घरात तुम्ही किती कराल त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे मी दाखवलेलं प्रमाण मी तुम्हाला काय काय करायचं हे दाखवू शकते. ही मोहरी घालते अर्धी वाटी. नाही तर हे मी छान आधी हातानं कालवून घेणार आहे, कारण लोणचं हे काय चमच्यानं कालवून जमत नाही. काही ठिकाणी हात तो हातच लागतो. थोड्या वेळानं त्याला पाणी सुटेल. असं मी कालवून ठेवणार आहे आता. किती सुंदर दिसतंय ते. लिंबाची चव छान येते. हळद ही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे, रक्तशुद्धी करणारी आहे. आपला घसा दुखत असेल तर आपण दूध, हळद, तूप असं घेतो. नंतर कुठे हातबीत कापला तर आपण त्या हात कापलेल्यावर आपण हळद बसवतो, म्हणजे आपलं रक्त थांबतं. सौंदर्य प्रसाधनामध्ये विशेषतः हळद वापरली जाते. असं हळदीचे बहुगुणी हळद आहे ही. हे बघा असं. आता हे आपलं लोणचं छान तयार झालं आहे. चव बघायची आणि मीठ वगैरे हवं असेल तर वाढवायचं. लिंबाचा रस लागणार आहे. आता हे आपण फोडणीवरून घालून ठेवणार आहोत. थोडा वेळ मी असंच हे लोणचं ठेवणार आहे. नंतर परत ही मोहरी कालवून, ही फोडणी घातलेली कालवून नंतर आपण लोणचं बरणीत भरणार आहोत. असं आपलं छान लोणचं, खमंग लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आता हे आपलं लोणचं छानपैकी तयार झालेलं आहे आणि आपण आता ते बरणीत भरतो आहे. त्याच्यासाठी मी बरणीत तेल घातलं आहे तळाला
थोडं आणि लोणचं व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे. आणि आता मी ते बरणीत ग्लासाच्या सहाय्यानं भरणार आहे, म्हणजे आपली बरणी अजिबात खराब होत नाही. आणि हे लोणचं एकदम म्हणजे कोणालाही चालणारं असं आहे. अगदी म्हातारा कोतारासुद्धा खाऊ शकतो, कारण ते किसून केलेलं आहे. आणि मुळात हळदीचं लोणचं हे अतिशय आपल्या तब्येतीला चांगलं आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं आणि असं पौष्टिक असं हे लोणचं आहे. त्याचं लोणचं खायचं म्हटलं की लोकांना नको असतं, लोणचं नको, पण हे लोणचं खूप वेगळं आहे. आणि हे छान असं लोणचं रसरशीत दिसतंय, पण बघा किती छान ते असं हे लोणचं आपलं तयार आहे. आता ही मी दुसरी बरणी पण भरून घेणार आहे. असं हे आपलं खमंग चटपटीत असं आणि एकदम आरोग्याला उत्तम, अगदी पेशंटने सुद्धा खावं असं हे हळदीचं लोणचं, जे आपण हळद रोज जेवणात वापरतो त्या हळदीपासून केलेलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. आता हे मी लोणचं कसं केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.